ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींदरम्यान दिल्लीमध्ये बैठक सध्या सुरू आहे। 1.5 तासांहून अधिक काळ ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला जाईल असं सांगितलं जात आहे। एक शिष्टमंडळ सोबत आहे। मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आहेत आणि ही बैठक अजूनही सुरू आहे। बैठक आणखी नेमकी किती वेळ चालेल याबद्दलची अजूनही अपडेट मिळू शकलेली नाही। थोड्याच वेळात ही बैठक संपू शकेल असं सांगितलं जात आहे। याचबद्दल भाजपकडनं आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय सध्या। केशवजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण महत्त्वाचा हा मुद्दा चर्चेला जातो आहे आज, तो म्हणजे बैठकीमध्ये नेमकं काय होतं? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही महत्त्वाची आश्वासनं दिली जातात का? राज्य सरकार सातत्यानं ज्या मुद्द्यांवर भर देत आहे, केंद्र सरकारकडे एक प्रकारे याबद्दलची आता निर्णय घेण्याची एकंदरीतच भूमिका व्यक्त करत आहे, याबद्दल काही सकारात्मक तोडगा निघू शकेल असं वाटतं आपल्याला? असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीने भूमिका सातत्याने मांडली। किंबहुना ज्यावेळी माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळी अशा प्रकारचा कायदा करण्यात आला जो हायकोर्टामध्ये टिकला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। असं आहे की या कायद्याला सुप्रीम कोर्टात जे आव्हान मिळालं, त्या कायदा टिकवण्यामध्ये, त्याबद्दलचं गांभीर्याने पावलं उचलण्यामध्ये, त्याचं योग्य नियोजन, योग्य मांडणी, योग्य पद्धतीचे युक्तिवाद करण्यामध्ये राज्यातलं विद्यमान सरकार हे कमी पडलं, हे आपल्यासारखं दिसतं। भाषांतरासारखे मुद्देसुद्धा सरकारला नीट हाताळता आले नाहीत। इतकं अतिशय सामान्यपणे मराठा आरक्षणाचा अत्यंत गंभीर मुद्दा हा राज्य सरकारने हाताळला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आज राज्य सरकार कडे फार मोठा नेमकं पुढे काय करणार हा राज्य सरकारचा प्रश्न आहे। केंद्र हाताळायला प्रश्न केंद्राचा। केंद्र सरकार तर या सगळ्या प्रश्नांमध्ये भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत आणि केंद्र सरकार तर नेहमीच सदैवपणे या सगळ्या विषयामध्ये मराठा समाजासोबत आरक्षणाच्या बरोबर राहिलेला भारतीय जनता पार्टी हे आपण सगळ्यांना माहिती आहे। म्हणूनच त्यावेळी लगेचच तातडीने केंद्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारला याचिका कोर्टात जायला पुन्हा बराच वेळ लागला, पण केंद्र सरकारने तातडी कोर्टात सांगितलं आणि त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं जो टेक्निकल तांत्रिक मुद्दा आला होता। त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका ही सकारात्मक राहिली। केंद्र सरकार सातत्याने राज्याला जी आवश्यक आहे ती करण्याची भूमिकेत आहे। प्रश्न असा आहे की राज्य सरकार स्वतः काही हालचाल करणार का? कारण आलं अंगावर ढकल केंद्रावर हा इथला राज्य सरकारचा खाक्या आहे, नियम आहे। मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे आणि मराठा समाजासारखा जो आरक्षणाचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे, त्या मुद्द्यामध्ये एक थोडं गंभीर चिंतन, गंभीर प्रयत्न हे राज्य सरकारकडून केले जातील का, हा सगळ्या खरं तर कळीचा मुद्दा आहे। ते जर झाले तर मला असं वाटत नाही की अडचण त्यात येईल असं काय वाटत नाही। केशवजी, सातत्यानं असा आरोप झाला राज्य सरकारवर की आपलं अपयश झाकण्यासाठी कुठेतरी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातंय की काय? म्हणजे फक्त मराठा आरक्षणाचाच मुद्दा नाही तर इतरही अनेक मुद्दे आहेत। केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष बऱ्याच मुद्द्यांवर, बऱ्याच प्रश्नांवर झाल्याचं बघितलं। दुसरीकडे राज्य सरकारकडून देखील असा सातत्यानं आरोप होत होता की केंद्र सरकार राज्य सरकारबद्दल दुजाभाव बाळगू नये। म्हणजे तौक्ते चक्रीवादळाच्या मदती वेळेला ज्या वेळेला मुद्दा उपस्थित झाला त्यावेळेला गुजरातला मदत दिली गेली पण राज्याला दिली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला गेला। त्या संदर्भातलं राजकारण रंगल्याचं आपण बघितलं आणि फक्त चक्रीवादळाचाच मुद्दा नाही तर जीएसटी परतावा असेल किंवा इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। लसीकरणासंदर्भातला, लसीच्या पुरवठ्यासंदर्भातला, याबद्दल देखील सातत्यानं बोललं गेलं। केशवजी, त्याबद्दल जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल। मुळात असं एक मुद्दा आपण घेऊया। आपण माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नुकतंच झालेलं फेसबुक लाईव्ह बघितलं असेल आणि त्यात त्याने एक उल्लेख केला होता की तोस्ते वादळ आलं, त्या वादळाने सुदैवाने महाराष्ट्राला फार ते पोचलं नाही, पण ते जाऊन गुजरातमध्ये आदळलं आणि गुजरातचं सर्वाधिक नुकसान झालं। हे वाक्य माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हची तुम्ही ते ऐकली असतील। आता स्वाभाविक आहे खूप मोठं नुकसान गुजरातचं झालं, पण त्याचबरोबर देशात ज्या ज्या ठिकाणी ज्या 4-5 राज्यामध्ये ह्याचा फटका पडला त्या सर्व राज्यांना मदत देण्याचं काम तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। सगळ्यात पहिला मुद्दा। दुसरा त्यातला मुद्दा एक साधं उदाहरण, संवेदनशीलचं उदाहरण असतं। काल संध्याकाळी इथे पुण्याजवळ घटना घडली, आपण सगळ्यांनी घटना घडलेली बघितली। त्या घटनेमध्ये ज्या पद्धतीचं काही 15 महिला आणि काही मृत्युमुखी पडली, मुळशीजवळची घटना, त्या घटनेचं तातडीने रात्री 9च्या सुमाराला पंतप्रधान दुःख व्यक्त केलं आणि मदतही जाहीर केली। या उलट
म्हणजे आज सकाळपासून मला माहिती नाही आहे, पण सकाळपर्यंत तरी अशा पद्धतीचं जर ट्विटसुद्धा दुःखाचं राज्य सरकारकडून आलं नव्हतं. प्रश्न राजकारणाचा नाही, प्रश्न संवेदनशीलतेचा आहे. आपण काहीच करायचं नाही ही या राज्य सरकारची एक भूमिका ठरलेली आहे. आणि त्या सगळ्यातनं त्यामुळे मला सांगा, ह्याच्यातली पंतप्रधान केअरमधली सगळ्यात जास्त मदत महाराष्ट्राला मिळाली, ऑक्सिजन सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली, रेमडेसिवीर सगळ्यात जास्त मदत महाराष्ट्राला मिळाली, लसी सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाल्या. जे तुम्ही काढा ते सगळ्यात सर्वाधिक महाराष्ट्राला मिळालं. राजकारण फक्त या सगळ्याला ते नीट हाताळता आलं नाही, नीट मुद्दे मांडता आले नाहीत, नीट त्या सगळ्याचं ज्या पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे होतं त्या धोरण लकव्यात राज्य सरकार आहे. आणि त्याच्यामुळे नियोजनाभावी सरकारला या कोरोनासारखी गंभीर परिस्थिती हाताळता आली नाही. आणि मग अशा वेळी मात्र आपलं अपयश लपवायचं तर PR एक्सरसाइज करावा लागतो. मग नटनट्यांना, पोलिसांना, नटनट्या असतील किंवा बाकी सगळ्यांकडून असतील यांच्याकडून काय छान कौतुकाचे ट्विट करून घ्यावे लागतात. मग ते एका नटीला कसा डोस दिला गेला गपचूप नियम हे करून, दुसरा फरहान अख्तरला कसा डोस दिला गेला तो निकष डावलून हे आता बाहेर यायला लागलंय. त्यामुळे PR एक्सरसाइजच्या खाली आपलं अपयश लपवायचा प्रयत्न केला राज्य सरकारने, हे वास्तव आहे. केशवजी, आत्ताच अशोक चव्हाणांचं ट्विट समोर आलेलं आहे की त्यांनी आता ट्विट करून असं म्हटलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे, पण नेमकं काय त्याचं स्वरूप असेल, तपशील नेमका काय असेल ते कळू शकलेलं नाही. राज्य सरकार ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडतंय, केंद्र सरकारनं आपली भूमिका मांडून त्याबद्दल सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतंय. महाराष्ट्र भाजपच्या वतीनं देखील सातत्यानं असं बोललं गेलं की एक समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातनं जर विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं आणि सोबत जर विरोधी पक्षनेते देखील असतील तर कदाचित आणखी प्रभावीपणे हा मुद्दा मांडला जाऊ शकेल. आपल्याला असं वाटतं की कदाचित हा मुद्दा आणखी प्रभावीपणे जर विरोधी पक्षनेत्यांना सोबत नेलं असतं तर मांडता आला असता. नाही, असं आहे की त्याला कुणी किती मन मोठं करावं हा त्या नेत्याचा प्रश्न असतो. त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही आहे या सगळ्या विषयामध्ये. आमच्या दृष्टीने गंभीर मुद्दा फक्त इतकाच आहे की मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांवरती सकारात्मक तोडगा निघाला पाहिजे, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे देवेंद्रजींना नेलं असतं, शेवटी प्रत्येक नेत्याचं मन मोठं असावं लागतं, त्यात मला काही म्हणायचं नाही आहे. प्रश्न इतकाच आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टी ही सदैव आणि कृतीतून हे सिद्ध केलं की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यासाठी प्रयत्न आम्ही केलेत. प्रश्न असा आहे, केंद्र सरकारसुद्धा त्या बाजूने सकारात्मक आहे, पण ज्या त्रुटी, जे अपयश गेले वर्ष दीड वर्ष कोर्टामध्ये आलं राज्यातल्या सरकारला, त्याच्याबद्दल काय, किंबहुना आता तरी गंभीरतेने महाराष्ट्रातलं सरकार काही पावलं टाकणार का, की आताही फक्त काहीतरी वरती लोपाथुपी ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं काम करणार, हा एवढाच प्रश्न. केशवजी, आपण किती सकारात्मक आहात या सगळ्या बाबतीत? म्हणजे एकीकडे हा प्रश्न तर गांभीर्यानं घेतला जातोच आहे, आता तर बैठक सुद्धा पार पडते आणि पावणे 2 तास झाले बैठक सुरू आहे, अजूनही तपशील बाहेर आलेला नाही. फक्त एवढंच कळलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. मात्र इतर मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांबाबत देखील काही सकारात्मकरित्या चर्चा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. केशवजी, आपण म्हणजे मी नेहमीच सकारात्मक आशावादी माणूस आहे, त्यामुळे अशा सगळ्या घटनांना काही सकारात्मक चांगल्या गोष्टी घडाव्यात हीच त्याच्यामागची आमची भावना आहे. मला असं वाटतं की या सगळ्या भूमिकेमध्ये आपण आशावादी राहूया की नक्की त्यातलं काहीतरी घडेल, पण त्यासाठी जे काही घडेल त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सरकारने हालचाल केली पाहिजे. काय थोडं त्यातलं नीट तर्कशुद्धपणे मांडणी काही केली पाहिजे. न्यायालयाशी केशवजी माफ करा, थांबवतो आपल्याला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतो. बैठक जी आहे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानची, ती काही वेळापूर्वीच संपन्न झालेली आहे. राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीनं घडतायत सध्या. काही क्षणांपूर्वी ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीचा तपशील थोड्याच वेळात आपल्या समोर येईल सुद्धा. एक पत्रकार परिषद देखील महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित केली गेलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला तिढा सुटणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण समोर येतं, काय नेमका तपशील त्याबाबतचा समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या दरम्यानची जी बैठक आहे शिष्टमंडळासोबत झालेली, ती आता काही क्षणांपूर्वी संपलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, बैठक काही वेळापूर्वीच संपल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? महत्वाचं म्हणजे जवळपास 1.5 तास ही बैठक चालली आणि ही बैठक संपलेली आहे. या बैठकीनंतर तीनही नेते, महाविकास आघाडीचे 3 नेते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र सदनाकडे रवाना झालेले आहे आणि थोड्याच वेळात ते काही क्षणातच महाराष्ट्र सदनात पोहोचतील
अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, हे बैठक अतिशय महत्वाची आहे. साधारणतः ही बैठक 1 तासासाठी निर्धारित करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः जवळपास 1.5 तास बैठक चालली आणि या बैठकीमधून आता काय बाहेर पडतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने ही बैठक शेड्यूल होती त्या बैठकीपेक्षा जास्त वेळ ही बैठक चाललेली आहे. चर्चा खूप होत्या राजकीय वर्तुळामध्ये की मुख्यमंत्री आणि अमित खास करून उद्धव ठाकरे आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील एक वेगळी बैठक होईल. पण आता त्या संदर्भातली निश्चितपणे अधिकृतपणे कोणी बोलायला तयार नाही आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक 1.5 तास चाललेली आहे. जी बैठक साधारणतः 45 मिनिटाची होती. दुपटीने ही बैठक चाललेली आहे. याचा अर्थ असा होता वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जीएसटीचं एक निवेदन आहे. त्यानंतर जर सोबतच बघितलं आपण तर याशिवाय जर बघितलं आपण तर एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बैठक आणि थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे दिल्लीला उद्धव ठाकरे त्यानंतर ते दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन आहे ज्यामध्ये कस्तुरबा गांधी मार्ग तिथे उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि त्यानंतर अजित पवार काही क्षणात हे महाराष्ट्रात पोहोचतील. सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते लक्ष आता महाराष्ट्र सदनाकडे लागलं आहे. मोठा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे या महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वात अनेक अडचणी होत्या. बिलकुल प्रशांत, मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्वाची घोषणा होणार आहे का? काय नेमकी त्याबद्दलची शक्यता वाटते? समजा ज्या पद्धतीने बघितलं आजच्या बैठकीमध्ये विषयावर अतिशय महत्वाची चर्चा झाली. पण संदर्भात पंतप्रधानांनी काय आश्वासन दिलं त्या आश्वासनाची घोषणा होऊ शकतं उद्धव ठाकरे या शक्यता आहे. कारण की कोरोनाच्या काळामध्ये ही अतिशय महत्वाची पत्रकार परिषद ज्या पद्धतीनं दिल्लीच्या राजकारणात जर बघितलं गेल्या 2 वर्षापासून दिल्लीमध्ये अनेकदा ज्या पत्रकार परिषद झाल्या त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या आहे. पण एवढी मोठी पत्रकार परिषद मोठ्या संख्येनं दिल्लीतील राष्ट्रीय प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी त्यानंतर प्रादेशिक प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी सर्व प्रतिनिधी उपस्थित आहे आणि एक मोठी पत्रकार परिषद महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे कुठे मोठी घोषणा इथे होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही 2 दृश्य पाहतो आहोत. आपल्या स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते पंतप्रधान निवासाच्या गेटवरचं दृश्य आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्या सोबत पंतप्रधानांच्या भेटीला ते बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतो आहोत. तर स्क्रीनच्या उजवीकडे जे दृश्य होतं ते महाराष्ट्र सदनातलं दृश्य होतं ज्या ठिकाणी आता काही वेळातच पत्रकार परिषद पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ही पत्रकार परिषद घेतील. जी बैठक पंतप्रधानांसोबत काही वेळापूर्वी पार पडली त्या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, चर्चेचा तपशील नेमका काय याबद्दल ते माध्यमांसमोर माहिती देतील तशी शक्यता व्यक्त होतीये. काही जर महत्वाची घोषणा यामध्ये करणार असतील ते तर ती देखील होण्याची शक्यता व्यक्त होतीये. मराठा आरक्षणाचा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि या मुद्द्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्र सरकारनं या महत्वाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा सातत्यानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकंदरीतच भेटीगाठींवरनं प्रतिनिधींच्या बघायला मिळालेलं होतं. मात्र काय नेमकं त्याबद्दल होतं, काही महत्वाची घोषणा होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होईल. उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, या बैठकीचा काही तपशील समजू शकलाय का? ज्या माहिती मिळत आहे की या बैठकीमध्ये पहिले 15 ते 20 मिनिटं मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका, राज्य सरकारने मांडलेली अहवाल आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं तयार करण्यात आलेलं निवेदन, हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीनं राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं एक विश्लेषण करणारी एक समिती देखील राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आली होती. त्याच्या आधारावरती जेही फाइंडिंग पुढे आलेले आहे त्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला जातो.
माहिती आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत ही झालेली बैठक अतिशय महत्वाची आहे. यातून कुठेतरी हा निर्णय घेतला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघितलं जातंय की आता ही अत्यंत महत्वाची बैठक होऊ शकते. यानंतर खास करून कुठेतरी या संदर्भात आश्वासन घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. अतिशय महत्वाचं आहे की ही बैठक अतिशय महत्वाची झालेली आहे. जवळपास 1 तासाची असलेली बैठक 1.5 तास झालेली आहे आणि यातून कुठेतरी एक महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काय भूमिका घेतली आणि केंद्र सरकारची काय भूमिका आहे यावरती तात्काळ महत्वाचा निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिशय महत्वाचा जर बघितलं अशोक चव्हाण देखील थोड्याच वेळात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक चव्हाण, अजित पवार देखील या बैठकीला पोहोचतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्वाचं आहे की थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होईल आणि पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, आणखी किती वेळ लागणार आहे मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाला महाराष्ट्र सदनामध्ये पोहोचायला, काही त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, 7 लोककल्याण मार्ग आणि महाराष्ट्र सदन म्हणजे कस्तुरबा गांधी मार्गावरती आहे. साधारणतः इथे पोहोचायला 10 ते 12 मिनिटं लागतात. ज्या पद्धतीनं लुटियन झोन मधील ह्या दोन्ही इमारती आहे त्यामुळे होऊ शकतं आगामी काही क्षणातच उद्धव ठाकरे येथे पोहोचतील. साधारणतः 10 मिनिटापूर्वी ही बैठक संपली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत